सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता राणी आणि इंद्र आता तिथे जनगणनेवाले बनून त्या वकिलाच्या घरी आलेले असतात आणि आता त्यांना म्हणतात की येऊ का आम्ही मावशी घरात. तर ते म्हणतात की कोण आहात तुम्ही. तर आता राणी आणि इंद्र वेगळ्या जातो ते वेगळं रूप घेऊन आलेले असतात. ते म्हणतात की आम्ही जनगणना करण्यासाठी इथे आलो आहोत, मला आतमध्ये येऊ द्या. तर आता लगेच ते म्हणतात आम्हाला पाणी पाहिजे. तर आता ते म्हणतात या ना आतमध्ये. तर ते सोफ्यावर बसतात, त्यांना पाणी वगैरे देतात आणि आता ते म्हणते थांबा तुमच्यासाठी चहा नाही तर कॉफी आणते. ते देते त्यांना आणि तेवढ्यात राणीच्या हातावरती ती सांडते आणि मुद्दामून राणी सांडवून घेते. तर आता लगेच राणी आई गं आई गं करत असते. तर ती बाई म्हणते अगं पोरी काय आई करीत बसली, ते चल माझ्यासोबत पाणी हात धु चल लवकर, बरं वाटेल तुला, असं म्हणते आणि राणीला घेऊन आता तिकडे त्यांच्या बेसिंगकडे जाते आणि तिथे राणीला हात धुवायला सांगितलेलं असतं आणि राणी तिथे हात धुत असते. ती म्हणते की खूप आग होत असेल ना गं आता. तर राणी म्हणते काही नाही आहो, एवढं जाऊ दे, एवढं काही नाही वाटत आहे मला, असं म्हणत असते. आणि इकडे आता लगेच जो इंद्र आहे तो इंद्र तेवढा तिथे जे फोटो काढायचे असतात त्याला त्या मोबाईलमधून, तर ते मोबाईल बघतो. तो मोबाईल घेऊन त्यातले फोटो काढून घेतो आणि ते फोटो लगेच तो ते काढत असतो. तेवढ्या तिकडून जे वकील असतात ते वकील आता तिथे येतात, ते गाडीतून उतरतात, आतमध्ये यायला लागतात. तेवढ्यात इंद्र त्याचं काम करून घेतो आणि तो मोबाईल ठेवून देतो. आणि आता ते वकील विचारतात कोण आहात तुम्ही, असे अचानक घरात कसं काय आमच्या. तर ते म्हणतात की आम्ही जनगणना करण्यासाठी आलो आहेत. तर त्यानंतर एवढं कामामध्ये काय बिझी झाला, तुमचा चेहरा दाखवा ना. इंद्र चेहरा दाखवतो आणि आता ते म्हणतात की तुम्हाला आधी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तर इंद्र म्हणतो की नाही अहो कुठं बघणार अहो, एक चेहऱ्यासारखे कितकं माणसं असतात तुम्हाला माहिती ना, 7 माणसं असतात ह्या जगामध्ये एका चेहऱ्यासारखे, त्यामुळे तुम्ही कुणाला बघितलं असेल माझ्याऐवजी, असं म्हणत असतो. तर आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे करा तुम्ही तुमचं काम, आलोच मी, कुठं गेले काय माहिती ही. आणि तो त्याच्या बायकोला आवाज देत असतो. राणी आता इकडे हात होत असते तेवढ्यात ते आवाज येतो. तर आता लगेच ते म्हणतात की आले वाटतं हे, तू हात धुबवरी इथं बस तू जा, तिथे मी हे मला बोलवते, खूप चिडचिड करतील नाही तर. आणि आता तिकडे जाते आणि राणी इकडे इंद्राकडे येते, म्हणते इंद्र सर अहो ते वकील आलेत घरी, आता काय करायचं. इंद्र म्हणतो राणी चल इथून, इथं थांबायला नको आपण, नाही तर अवघड होईल. इंद्र आणि राणी आता तिथून जायला निघतात दोघे पण. आणि आता तिथून निघून जातात आणि ते वकील आणि त्याची बायको खाली येते. आणि आता तो वकील त्याच्या बायकोला बोलत असतो कशाला एवढे पार्सल मागवते, चल ते जनगणनेवाले वाट बघत असेल. ते येऊन बघतात तर ते राणी इंद्र कोणीच नसतं, दोघं निघून गेलेले असतात. तर इकडे आता जी उर्मिला आहे ती खूप चिडचिड करत असते, तिला खूप राग येत असतो. कारण तिने मालतीच्या मनातलं सगळं काढण्याचा प्रयत्न केला पण मालती तिला काहीच सांगत नसते. त्यामुळे तिला खूप राग येतो आणि ती म्हणते की विक्रांत आता काय करायचं. अरे ह्या राणीने ह्या मालती आईला नाही इतकं शहाणं बनवून ठेवलं ना, तर ती काहीच सांगायला तयार नाही ती म्हातारी, असं म्हणत असते. तर ते म्हणतं की आता काय करायचं आहे उर्मिला तूच सांग. अगं मला पण खूप टेन्शन आलं आहे, ते वकील मला इथे भेटायला बोलव तिथं बोलव, पण याचं काहीच चाललं आहे ना काय माहिती, असं म्हणत असतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.